श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो, तोंड काळे होणार, सावध व्हा. कारण आता काळ हिशोब घेणार आहे. होय, कुंभ राशीच्या जातकांनो, ज्यांनी तुम्हाला आजपर्यंत खूप सोसायला लावलं, ज्यांनी तुमच्या गरिबीची, तुमच्या अपयशाची जाहीर चेष्टा केली, तुमच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःचा फायदा करून घेतला, आता त्याचे समाजात तोंड काळे होण्याची वेळ आली आहे. कारण ब्रह्मांडात एक असा महाभयंकर व अत्यंत शक्तिशाली न्याय सुरू झालाय, ज्याचा हिशोब स्वतः काळ आणि शनिदेव मिळून घेणार आहेत. स्वतःच्या आयुष्यात आता असा एक चमत्कार घडेल, ज्याची तुमच्या शत्रूंनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. महादेवाचा तिसरा डोळा आता तुमच्यावर अन्याय करणाऱ्यावर फिरला आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता अशा 5 महाभयंकर आणि चमत्कारी घटना घडणार आहेत, ज्या पाहण्यासाठी माणसाला खरंच कोटी कोटी जन्माचं पूर्वपुण्य आणि नशीब लागतं. हा केवळ एक साधा राजयोग नाही, तर तुमच्या गरिबीचा, त्रासाचा, कर्जाचा आणि आजारपणाचा कायमचा अंत करणारा महाराजयोग आहे. पण सावधान, हा काळ जेव्हा तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आलाय, तेवढा तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या हातून निसटू शकतो आणि तुम्हाला पुन्हा गरिबीच्या गर्देत ढकलू शकतो. मित्रांनो, ही भविष्यवाणी मध्यभागी मी एक अशी भयंकर चेतावणी दिली आहे, जी जर तुम्ही ऐकली नाही तर तुमचा हा संपूर्ण राजयोग एका रात्रीत नष्ट होईल. महादेवाची विशेष कृपा नेमकी काय आहे, तुमचे आरोग्य कसे बदलेल, तुमच्या आयुष्यात कोणते 5 मोठे भयंकर असे बदल होतील जे तुमचं नशीब पालटणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आत्ता शेवटपर्यंत पाहण्यास सुरुवात करा. एक सेकंदही मिस केला तर भविष्यातील सर्वात मोठी संधी हाताशी जाईल. मित्रांनो, तर कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या की आता तुमच्या आर्थिक कोंडीचा सुरुवातीला कायमचा अंत होईल. कुंडलीत अचानक धनलाभाचा असा एक महाराजयोग निर्माण झालाय, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कारण गेल्या अनेक वर्षापासून जे काम अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन अडकत होते, ज्या पैशासाठी तुम्हाला लोकांसमोर हात पसरावे लागत होते, तो काळ आता संपला आहे. कुठून तरी असा गुप्त किंवा अडकलेलं धन तुम्हाला अचानक मिळेल, ज्यामुळे डोक्यावरचं जुने कर्ज फेटेल, तुमची रिकामी तिजोरी पुन्हा एकदा पैशाने ओसंडून वाहू लागेल. कुंभ राशीच्या जातकानं, दुसरी मोठी क्रांती तुमच्या आरोग्याच्या बाबतीत घडणार. कारण ज्या अज्ञात आजारांनी, मानसिक तणावाने तुम्हाला रात्रीची झोप सुद्धा येऊ दिली नाही, तिथे आता महादेवाचे दिव्य कवच काम करेल. जर तुमच्या घरात कोणी दीर्घकाळापासून आजारी असेल किंवा तुम्हाला सतत थकवा, नकारात्मकता जाणवत असेल, तर ही इडापिडा आता कायमची टळणार आहे. तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा, नवीन चैतन्य निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही दुप्पट वेगाने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल कराल. पण कुंभ राशीच्या जातकानो, हा महाराजयोग आणि आरोग्याचे सुख तुमच्या आयुष्यात येत असताना तुम्हाला एक अशी भयंकर चूक टाळायची, जी शनी देवाला प्रचंड क्रोधित करू शकते. जर तुम्ही या उत्साहाच्या भरात या एका विशिष्ट वाराला किंवा या नावाच्या व्यक्तीसमोर तुमच्या पैशाचा, आनंदाचा खुलासा केला, तर संपूर्ण राजयोग एका क्षणात नष्ट होऊ शकतो. ती अत्यंत गुप्त चेतावणी आणि तो चमत्कारी उपाय मी या व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहे. त्यामुळे एक सेकंदही मिस न करता आधी पुढची मोठी घटनाही समजून घ्या. कुंभ राशीच्या जातकानो, हा काळ केवळ पैशाचा पाऊस पाडणार नाही, तर तुमच्या कर्माचा महान्याय करणारा ठरणार आहे. त्यामुळे आजपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे जे कष्ट केलेत, जे अपमान सहन करून स्वतःचे कर्तव्य सोडलं नाही मित्रांनो, त्या प्रत्येक कष्टाचा हिशोब मात्र शनिदेव व्याजासह परत करतील. सरकारी नोकरीत अडकलेले ना पदोन्नती मिळेल, व्यवसाय न होणारी प्रगती किंवा रखडलेले कोर्ट कचेरीचे व्यवहार आता दैवी शक्तीच्या प्रभावाने चुटकीसरशी तुमच्या बाजूने मार्गी लागतील. नशीब तुम्हाला अशा वळणावर आणून उभे करत आहे, जिथे यश तुमच्या चरणाशी असेल. मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकानो, महादेवाचा विशेष कृपेमुळे आता नशिबाची अशी साथ तुम्हाला लाभेल की तुम्ही ज्या कामाला हात लावाल, तिथे सोन्याचे रूपांतर होईल. गरिबी, आजारपणाचे दिवस संपून हा काळ तुम्हाला राजासारखा वैभव मिळवून देण्यासाठी सज्ज झालाय. आतापर्यंत ज्यांनी तुम्हाला दुबळे समजले, तेच लोक आता तुमची प्रगती, तुमचे बदललेले आरोग्य पाहून आश्चर्यचकित होतील. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानो, ध्यान देऊ नये का, कारण तुमच्या आयुष्यात घडणारी पहिली सर्वात मोठी महाभयंकर घटना म्हणजे तुमच्या गुप्त शत्रूचा पूर्णपणे विनाश करणारी आहे. हो, समाजात त्याचेच काळे तोंड होणार आहे. आजपर्यंत ज्या लोकांनी तुमच्या पाठीमागे कारस्थानं रचली, तुमच्या सळसळपणाचा आणि चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्यांना वाटत होते की तुम्ही हतबल आहात. पण आता काळ असा काही उलटा फिरला आहे की ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, तो स्वतःच्याच रचलेल्या जाळ्यात अडकेल.
महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याच्या कोपामुळे त्याला समाजात तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही. हो मित्रांनो, कुंभराशीच्या जातकनं ज्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी जवळच्या जे नातेवाईक आहेत, मित्र आहेत किंवा जे भावकी आहेत, संकट काळात तुमची साथ सोडली, तुमच्या अपयशावर टाळ्या वाजवल्या, खुश झाले. आता त्यांचा हिशोब चुकता करण्याची वेळ मात्र स्वतः महादेवाने आणली आहे. तुम्हाला आता कोणाची वाद घालण्याचं नाही, गरज नाही. स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. कारण ब्रह्मांडात असा न्याय सुरू झाला आहे जो तुमच्या शत्रूची झोप उडून टाकेल. तुमच्यावर जळणारे आणि तुमचे वाईट चिंतणारे लोक एका रात्रीत अशा संकटात सापडले की त्यांना तुमच्या चरणाशी येऊन माफीच मागावी लागेल. हा महादेवाचा न्याय तुम्ही उघड्या डोळ्याने पाहणार आहात मित्रांनो, लक्षात घ्या. कुंभराशीच्या जातकनो, हा काळ जेवढा तुमच्यासाठी न्यायाचा आहे तेवढा तुमच्या शत्रूसाठी महाभयंकर काळ असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता फक्त एकच गोष्ट करायची आहे, शांत राहायचं आहे. तुमच्या विरोधात ज्या कोर्ट कचेऱ्या, खोटे आरोप किंवा ऑफिसमध्ये जे राजकारण सुरू असतं ते सगळं नष्ट होऊन सत्तेचा विजय मात्र होणारच. शत्रूचा अहंकार चक्काचूर होईल. तुमचे हसणारे चेहरे पाहून त्यांना जळफळाट अजून वाढेल, पण ते तुमचे काही वाकडे करू शकणार नाहीत, कारण आता महादेवाचे अदृश्य कवच तुमच्या पाठीशी उभे राहणार आहे मित्रांनो. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानो, चौथी सर्वात मोठी व महत्त्वाची घटना तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आणि मानसिक शांततेच्या बाबतीत घडेल. गेल्या काही काळापासून तुमच्या घरात जी अज्ञात भीती आहे, सततीच्या कटकटी आहेत, पैशाची चणचण आहे किंवा आरोग्याच्या गंभीर समस्यांनी थैमान घातले, ज्यामुळे कुटुंबात जणू काही कोणाची तरी अत्यंत वाईट नजर लागली असा तुम्हाला जर भास होत असेल, तर आता घाबरण्याची अजिबात गरज नाही मित्रांनो, कारण महादेवाचे अदृश्य आशीर्वाद कवच तुमच्या घराभोवती निर्माण झाले. घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, इडापिडा एका झटक्यात नष्ट होणार असून घरात सुख, समृद्धीचे, शांततेचे वातावरण पुन्हा एकदा प्रस्थापित होईल. हो मित्रांनो, कुंभराशीच्या जातकानो, या काळात तुमच्या घरात एक अतिशय गुप्त व आनंदाची बातमीही मिळेल, ज्याची तुमचे संपूर्ण कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते. मुलाच्या करिअरची चिंता असो, लग्नात अडकलेले योग असो किंवा घराच्या हक्काच्या घराचे स्वप्न असो, महादेवाच्या विशेष कृपेने ते विघ्न आता कायमचे दूर होईल आणि तुमच्या घरातील सदस्याचे भाग्य इतक्या वेगाने पालटेल की कालपर्यंत जे नातेवाईक तुमच्या घराकडे ढुंकूनही पाहत नव्हते तेच लोक आता तुमच्या घरातील आनंद, वैभव पाहून थक्क होतील. हा असा सुवर्ण काळ आहे जो तुमच्या कुटुंबाला समाजात एक मानाचे स्थान मिळवून देईल मित्रांनो, लक्षात घ्या. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानो, आता तुमच्या आयुष्यात ती पाचवी आणि सर्वात महाभयंकर, अत्यंत शक्तिशाली घटना घडणार आहे, ज्याला ज्योतिषशास्त्रात महाभाग्योदय म्हणतात. आजपर्यंत ज्या नातेवाईकांनी, मित्रांनी किंवा समाजाने तुम्हाला कचऱ्यासारखी वागणूक दिली, तुमच्या गरिबीची, अपयशाची चेष्टा केली, आता तेच लोक तुमच्या पाया पडायला येतील. महादेवाच्या विशेष कृपेमुळे तुमची प्रतिष्ठा, मान, सन्मान गगनाला भिडेल. तुमची परिस्थिती अशी बदलेल की ज्यांनी कालपर्यंत तुमचे फोन उचलणे बंद केले तेच लोक आज तुमच्याशी संबंध जोडण्यासाठी, तुमची एका सेकंदाची भेट घेण्यासाठी आसुसलेले असतील. कुंभराशीच्या जातकानो, हा तो काळ आहे ज्याची तुम्ही गेली अनेक वर्ष वाट पाहत होता. तुमच्या कुंडलीतील दुर्दशा संपून आता सुवर्णकाळ सुरू झालाय. तुम्ही ज्या व्यवसायात, नोकरीत किंवा कामात हात घालणार आहेत तिथे तिथे येस तुमचे पाय धुईल. या काळात तुमचे शत्रू तुमचे नाव ऐकून थरथर कापतील, कारण त्यांनाही कळून चुकेल की आता तुमच्या पाठीशी स्वतः महाकाल उभे आहेत. तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा संपून हा काळ तुम्हाला राजासारखे वैभव आणि समाजात सर्वोच्च स्थान मिळवून देणार आहे मित्रांनो. पण कुंभराशीच्या जातकानो, जसे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की एक भयंकर चूक तुमचा हा राजयोग नष्ट करू शकते, तर सावध व्हा, कारण जेव्हा तुमचा हा सुवर्णकाळ सुरू होईल तेव्हा तुमच्याच ओळखीचे स, म आणि व या अक्षरापासून सुरू होणारे जी व्यक्तीचं नाव आहे मित्रांनो, ती व्यक्ती तुमच्याकडे मदतीचा बहाणा करून येईल किंवा तुमच्या आनंदाचे गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. लक्षात ठेवा, उत्साहाच्या भरात किंवा अति चांगुलपणामुळे तुमच्या पैशाची, यशाची, आगामी प्लॅनची माहिती मात्र ह्या लोकांसमोर अजिबात उघडू नका. जर तुमचे गुपिते त्यांच्याजवळ बोलला तर तुमच्या नशिबाला पुन्हा एकदा दुष्ट लागेल आणि हा राजयोग उलटून जाईल मित्रांनो. कुंभराशीच्या जातकानो, महादेवाचा हा महाआशीर्वाद आणि 5 चमत्कारी घटना जर तुमच्या आयुष्यात कोणातीही बाधा न येता लवकरात लवकर घडाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर अत्यंत सोपा व चमत्कारी उपाय तुम्हाला करायचा आहे. येत्या शनिवारी किंवा मंगळवारी सूर्यास्तानंतर एका पिंपळाच्या झाडाखाली किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, त्यात काळे तीळ टाका, त्याचे तिथे बसून
11 वेळा ओम नमः शिवाय किंवा जय शनिदेव असा जप करा. हा एक लहानसा उपाय तुमच्या आयुष्यातील उरली सुरली नकारात्मकता, वाईट नजर एका झटक्यात नष्ट करेल. कुंभराशीचा जातकनो, काळ आता तुमचा हिशोब घेण्यासाठी आलाय. तुम्हाला न्याय देण्यास पूर्णपणे सज्जही झालाय. जर तुम्हाला महादेवाच्या या अथांग शक्तीवर, स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर आताच्या आता कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. कृपा करा महादेवा असं लिहा. त्यांच्या कमेंटवर महादेवाची कृपा दृष्टी मात्र नक्कीच पडेल. जो अशी कमेंट करेल त्याचे वाईट दिवस आज या क्षणापासून संपायला सुरुवात होतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील जास्तीत जास्त करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला व्हिडिओ विसरू नका. जय